राम प्रहरी. काल आपण जे अमनी प्रार्थना विवेकाचा शोध स्फुट आपण काल वाचलो, त्या स्फुटाचं अत्यंत स्पष्टीकरण हे सुद्धा काळजीपूर्वक स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता आहे. समस्या अशी आहे की प्रार्थनेचे कृष्णविवर याच्यामध्ये जेमतेम 45 लेख आहेत, परंतु त्यातील काही लेख अतिशय क्लिष्ट म्हणावेत असे, म्हणजे एकाच वाचनामध्ये समजतील असे नाहीत. त्यापैकी हा लेख आहे. अर्थात उर्वरित कठीण लेख आत्ता आपण वाचनात घेणार नाहीये. बऱ्यापैकी सुटसुटीत लेख आपण सध्या वाचनात घेतोय. पण काल आपण जो अमनी प्रार्थना विवेकाचा शोध असं जे स्फुट वाचलेला आहे, तर अमनी प्रार्थनेत विवेकाचा शोध कसा लागतो हे त्याचं खरा अर्थ आपण पाहायचा प्रयत्न करतोय. आणि ते पाहताना ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड या पद्धतीने त्याचा शोध लागतो. आता कसं ते नीट समजून घ्या, कृपा करून नीट समजून घ्या. पहा, जेव्हा आपण म्हणतो ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड, ऑब्झर्वर म्हणजे निरीक्षण करणारा तो, म्हणजे निरीक्षक, आणि ऑब्झर्व्ड म्हणजे निरीक्षकाने जे निरीक्षण केलं ते किंवा ती वस्तू, म्हणजे निरीक्ष म्हणजे निरीक्षक, निरीक्ष्य, आणि त्यातून बाहेर पडणारं निरीक्षण ऑब्झर्वेशन. म्हणजे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड इज इक्वल टू ऑब्झर्वेशन. म्हणजे निरीक्षक ज्याचं निरीक्षण करतो ते, त्याच्यामध्ये आणि निरीक्षकामध्ये आणि निरीक्षामध्ये जेव्हा एक आंतरिक संबंध प्रस्थापित होतो, त्यातून जे बाहेर पडतं त्याला निरीक्षण असं म्हणतात. म्हणून आता हे जे त्रिपुटीचे शब्द आहेत ते सर्व शब्द आता आपण नीट एकदा पाहू आणि अंतिमता त्यातल्या निष्कर्षाकडे जाऊ. तर ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड याच्यामध्ये पहिला कृती करणारा, दुसरा कृती ज्याबाबत घडते तो, आणि तिसरं जे आहे ते त्या कृतीतून आलेलं सार किंवा त्याचा सारांश, अशा पद्धतीने ह्या त्रिपुटी आहेत. तर नीट पहा, निरीक्षक, निरीक्ष आणि निरीक्षण. निरीक्ष म्हणजे निरीक्षण ज्याचं केलं जातं ती वस्तू किंवा तो विषय, त्याचं निरीक्षण करणारा तो निरीक्षक, आणि त्याच्यातून जो सारांश बाहेर आला त्याला निरीक्षण म्हणतात. अशा पद्धतीने निरीक्ष, निरीक्षक, निरीक्षण, कर्ता, कर्म, कर्त्याची ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्ता, कर्म आणि क्रिया, कर्ता, कर्म आणि क्रिया. पुढे द्रष्टा, दृश्य, दर्शन, श्राव्य, श्रावक, श्रवण, पूज्य, पूजक, पूजा, सेव्य, सेवक, सेवा, वाच्य, वाचक, वाचन, साध्य, साधक, साधना, भज्य म्हणजे ज्याचं भजन करायचं ते, भाजक भजन करणारा आणि भजन, कीर्त्य कीर्तनकार आणि कीर्तन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ध्येय ध्याता ध्यान, निधिध्य निधिध्याता निधिध्यासन, प्रकाशक प्रकाश्य आणि प्रकाश. आता बघा, कर्ता जो आहे तो ज्याच्या संबंधात बोलतो ते कर्म, म्हणून कर्ता, कर्म आणि क्रिया. आता कर्माच्या संदर्भात कर्ता जेव्हा अनुसंधानात असतो तेव्हा क्रियेचा जन्म येतो. म्हणजेच जर कर्ता क्रियेमध्ये मावळला, कर्ता क्रियेमध्ये मावळला तर आता क्रिया राहिली, कर्ता गेला, परंतु कर्ता क्रिया याचा अनुबंध कर्ता कर्म याचा अनुबंध
क्रियेमध्ये रूपांतरित होत असल्यामुळे त्या क्रियेचे किंवा त्या कर्तृत्वाचे काय होते. म्हणून बघा, कर्म, कर्ता आणि क्रिया किंवा कर्तृत्व. कर्मामध्ये कर्ता मावळतो आणि कर्मामध्ये कर्ता मावळला तर प्रश्न असा पडतो की आता कर्म आणि क्रिया शिल्लक राहतात का. तर त्याचं खरं उत्तर आहे, जेव्हा कर्मामध्ये कर्ता मावळतो तेव्हा कर्त्याच्या दृष्टीने असलेलं कर्मही नाहीसं होतं आणि कर्त्याच्या दृष्टीने असलेलं त्यातून निर्माण झालेली क्रिया किंवा कर्तृत्वही नाहीसं होतं. म्हणून जेव्हा कर्माकडे करता पाहत असतो किंवा जेव्हा कर्माकडे करता नीट लक्ष देत असतो तेव्हा ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड या न्यायाने कर्मामध्ये कर्त्याचा लोप होतो आणि जर करताच गेला तर त्या कर्त्याच्या दृष्टीने असलेलं कर्म आणि त्याच्यातून बाहेर पडलेलं क्रिया कर्तृत्व हे स्वाभाविकपणे नाहीसं होतं. तसंच द्रष्टा दृश्य दर्शन, दृश्य द्रष्टा पाहत असताना दृश्यामध्ये द्रष्टा जर मावळला तर द्रष्ट्याच्या संदर्भातील दृश्य आणि बाहेर पडणारं दर्शन हेही नाहीसं होतं. श्रावक श्राव्य, श्रावक ऐकत असताना, श्रावक नीट ऐकत असताना श्राव्यामध्ये विलीन झाला तर श्रावक विलीन झाल्यामुळे नष्ट झाल्यामुळे त्याच्या संदर्भातील श्राव्य आणि श्रवण नाहीसे होते. तसंच पूजक पूज्यामध्ये विलीन झाला की पूज्य आणि पूजा नाहीसी होतात. सेवक सेव्य, सेवक सेव्य म्हणजे ज्याची सेवा करायची त्याच्यामध्ये तल्लीन झाला, त्याच्यात लीन झाला, नष्ट झाला की सेव्य सेवा सेवक या त्रिपुटीचा नाश होतो. वाचक वाच्यामध्ये म्हणजे जे वाचनीय आहे त्यामध्ये रममाण होऊन लीन झाला, नष्ट झाला की वाचक वाच्य वाचन ही त्रिपुटी नाहीशी होते. साध्यामध्ये साधक लीन झाला की साधकाच्या दृष्टीने तो गेल्यानंतर त्याचे साध्य आणि त्याची साधना नष्ट होते. भज्य भाजक भजन, भज्य म्हणजे जे भजन करण्यायोग्य आहे त्याच्यामध्ये भजन करणारा भाजक लीन झाला की भज्य भाजक आणि त्यातून निर्माण होणारे भजन नाहीसे होते. तसेच कीर्त्य कीर्तनकार, ज्याचं कीर्ती गावी अशी गोष्ट, त्याची कीर्ती गाता गाता कीर्तनकाराचा जर लोप झाला तर कीर्त्य कीर्तनकार आणि कीर्तन ह्यात ही त्रिपुटी नाहीशी होते. तसंच जेव्हा ज्ञाता ज्ञेयामध्ये लीन होतो तेव्हा ज्ञाता ज्ञेय ज्ञान नष्ट होतात. जेव्हा ध्याता ध्येयामध्ये लीन होतो तेव्हा ध्याता ध्येय ध्यान नष्ट होतात. जेव्हा निधिध्य म्हणजे निशिदिनी ध्यास घ्यावा अशा गोष्टीमध्ये त्याचा निधिध्याता लोप पावतो तेव्हा निधिध्य निधिध्याता आणि निधिध्यासन नष्ट होतात. तसेच जेव्हा प्रकाशक म्हणजे उजेडात आणणारा, प्रकाश्य म्हणजे उजेडात आणणारा, ज्याला उजेडात आणू पाहतो, जेव्हा प्रकाशक प्रकाशामध्ये म्हणजे ज्याला उघड करायचं आहे त्याच्यामध्ये लोप पावतो तेव्हा प्रकाशक गेल्यामुळे प्रकाशक आणि त्याच्या संदर्भित प्रकाश्य आणि त्यातून निर्माण झालेला प्रकाश नाहीसा होतो. म्हणजेच जेव्हा साक्षी साक्षात्कारामध्ये विलीन होतो तेव्हा साक्षी साक्षात्कार आणि अर्थातच साक्षीत्व या तिन्ही गोष्टीचा लोप होतो. आता इथे समजून घ्यायचं आहे की क्रियाकर्तृत्व, दर्शन, श्रवण, पूजा, सेवा, वाचन, साधना, भजन, कीर्तन, ज्ञान, ध्यान, निधिध्यासन, प्रकाश आणि अर्थातच साक्षीत्व हे जे गुण आहेत, हे गुण द्वैताचा नाश झाल्यानंतर त्या द्वैतामधून बाहेर पडणाऱ्या सिनॉप्सिस सारांशाला उद्देशून आहेत. म्हणून मी आणि तू किंवा तूला मी जेव्हा पाहतो तेव्हा तू मध्ये मी नाहीसा होतो आणि मी आणि तू याची बोलवण होऊन
मी तुझ्या पलीकडचं उजेडात येतो. पण तू जर मी तू मध्ये नष्ट झाला तर मीच्या संदर्भातील तूही नष्ट होतो. कारण मीच नाही तर तू कुठे, आणि मी नाही आणि तू नाही तर मी आणि तू याच्यातून निर्माण होणार मी आणि तू याचं एकत्व तरी कुठे राहणार. म्हणून मी तूपणाची बोलवण झाल्यानंतर मी तूपण रहितता जी असते तीही नाहीशी होते. येथे एवढाच मुद्दा आहे की हे जे अंतिम गुण आहेत, हे जे अंतिम गुण आहेत, क्रिया कर्तृत्व, दर्शन, श्रवण, पूजा, सेवा, वाचन, साधना, भजन, कीर्तन, ज्ञान, ध्यान, निधिध्यासन, प्रकाश, नंतर साक्षीत्व आणि अर्थात मी तूपणाची बोलवण झालेली स्थिती म्हणजे अद्वैत. हे जे अंतिम गुण आहेत ते अंतिम गुण जर करता गेला दसता गेला तर त्याच्या संदर्भातील तो ज्याच्यावर क्रिया करतो ती क्रिया नष्ट होते. म्हणून करता जातो, करता ज्याच्या संदर्भात असतो ते कर्म नाहीसं होतं आणि कर्त्याशी संबंधित क्रियाही नाहीशी होते. अशा तऱ्हेने सगुण साकाराचा लोप म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींचा लोप एका शून्यामध्ये होतो. आणि हे जे शून्य असतं तेच तर खरं खुरं निर्गुण निराकार तत्व आहे. आता ते निर्गुण निराकार तत्व आहे म्हणजे काय बघायला गेलं तर ही सर्व तिसऱ्या गोष्टी क्रिया कर्तृत्व, दर्शन, श्रवण, पूजा, सेवा, वाचन, साधना, भजन, कीर्तन, ज्ञान, ध्यान, निधिध्यासन, प्रकाश, साक्षीत्व हे पाहायला गेलं तर खरे खुरे काय आहेत, हे खरे खुरे मुळाचे गुण आहेत. परंतु हे जे मुळाचे गुण आहेत ते प्रकट कधी होतात जेव्हा मूळ द्वैतामध्ये येतो. म्हणजे शुद्ध असणे पण जेव्हा मी तूपणामध्ये येतो तेव्हा शुद्ध असणे पण मी तूपणामध्ये येतो. आणि हा मी तूचा शोध घेता घेता मी तू मध्ये नष्ट होतो. आता मी आणि तू दोन्ही नष्ट झालं की मी आणि तू याचं द्वैत आहे ते केवळ असणेपणात नष्ट होतं. म्हणून हे जे अंतिम गुण आहेत हे वास्तवात निर्गुण निराकाराचे गुण आहेत. आता निर्गुणाचे गुण म्हणजे काय तर निर्गुण याचा एक अर्थ आहे गुण नसणे आणि निर्गुण याचा दुसरा एक अर्थ आहे निरंतर गुण असणे. म्हणून जे कैवल्य आहे केवळ असणे पण आहे त्याच्यामध्ये निरंतर गुण असतात. आता कैवल्याचा निरंतर गुण काय कैवल्य, कैवल्याचा निरंतर गुण काय केवळ असणे. अशा अर्थाने जे बिईंग आहे, बिईंग म्हणजे बीला एनजी लागलं की बीला एनजी लागली, जे बिईंग आहे ते बिईंग म्हणजे जीव, म्हणजे केवळ असणेपणातून बिईंग म्हणजे जीव जन्माला येतो. आणि तो जीव आजूबाजूला जे पाहतो, जे ऐकतो, जे निरीक्षण करतो, ज्याची पूजा करतो, ज्याचं गुणगान गातो, तर हा जो जीव आहे तो ज्या ज्या तऱ्हेने ज्या ज्या गोष्टी पाहतो, ऐकतो, गातो, सांगतो, नाचतो, त्या त्या तऱ्हेने हा जीव जेव्हा आपल्या वेगवेगळ्या क्रियेत मग्न असतो तेव्हा हा जीव ज्या ज्या क्रियेत मग्न असतो त्या त्या क्रियेत त्याचा लोप होतो. आणि जीवाचा त्या क्रियेत लोप झाल्यानंतर जीव आणि त्याच्या संबंधातील जी क्रिया असते ती लोप पावते. आणि त्याच्यातून जोपर्यंत जीव परत जन्माला येत नाही तोपर्यंत जीव आणि जीवाची दशा याच्यामधून जे निर्माण होतं ते सुद्धा जोपर्यंत परत जीव निर्माण होत नाही तोपर्यंत तसंच्या तसं या निर्गुणामध्ये म्हणजे केवळ असणेपणामध्ये पडून राहतं. तर आपणाला प्रार्थनेमध्ये खराखुरा हाच शोध लागलेला आहे की केवळ असणेपणात म्हणजे ओनली टू बी मध्ये सर्व काही सामावलेलं आहे. आणि ओनली टू बी मध्ये जे सर्व काही सामावलेलं आहे ते परत जेव्हा जीवदशा निर्माण होते तेव्हा त्या जीवाच्या संबंधात प्रथम द्वैतामध्ये येतं. आणि तो जीव तो करता जेव्हा कर्माकडे पाहता पाहता तो निरीक्षक जेव्हा निरीक्षकाकडे पाहता पाहता तो निरीक्षक जेव्हा निरीक्षकामध्ये लोप होतो म्हणजे ऑब्झर्वर जेव्हा ऑब्झर्व मध्ये जाऊन नष्ट होतो तेव्हा ऑब्झर्वर उरला नाही. म्हणून ऑब्झर्व उरलं नाही आणि ऑब्झर्वेशन उरलं नाही. मग हे ऑब्झर्वेशन जातं कुठे
तर हे ऑब्झर्वेशन कैवल्यामध्ये म्हणजे शुद्ध चेतनेमध्ये जातं. अशा तऱ्हेने जेव्हा प्रार्थना करणारा किंवा आपण असं म्हणू प्रार्थना करतो तो काय करतो, तो चिंतन करतो. म्हणजे चिंतन करणारा किंवा प्रार्थना करणारा कोण आहे, तो मन असलेला अशा ती मन असलेला तो मनी जेव्हा मन म्हणजे काय याचं चिंतन करतो तेव्हा मनाचं चिंतन करणारा मनी नष्ट होतो. आता मनी नष्ट झाला, मन नष्ट झालं आणि मन आणि मनी यांच्यातून बाहेर पडलेलं मंतव्य म्हणजे याच्यातून बाहेर पडलेलं चिंतन जे एक मन एक मनी आणि मंतव्य असा विचार केला तर एक माणूस त्याचं मन आणि तो माणूस त्या मनाचा विचार करतो तेव्हा तो मनी असतो. मनामध्ये मन असलेला माणूस जेव्हा लोप पावतो तेव्हा मन असलेला माणूस लोप पावला मनामध्ये, म्हणून मन असलेला माणूस लोप पावतो तेव्हा त्याचे मनही लोप पावते आणि मन असलेला माणूस आणि मन हे जेव्हा लोप पावतात तेव्हा व्यक्तिनिरपेक्ष मंतव्य किंवा चिंतन असं म्हणतात चालू असतं. सारांश जेव्हा द्वैताचा लोप होतो तेव्हा द्वैतातून निघणारे जे अंतिम गुण आहेत ज्याला आपण आत्ताच मंतव्य, क्रियाकर्म, दर्शन, श्रवण, पूजा, सेवा, वाचन, साधना, भजन, कीर्तन, ज्ञान, ध्यान, निध्यासन, साक्षात्कार, प्रकाश किंवा अर्थातच विटनेसिंग जेव्हा चालू असतं तेव्हा म्हणजे विटनेसिंग करणारा जो असतो थोडक्यात म्हणजे जो साक्षी असतो तो जेव्हा साक्षीत्वामध्ये असतो आणि साक्षीत्वामध्ये लोप पावला की जो साक्षात्कार होतो तो सुद्धा सगुण गेल्यानंतर साक्षात्कार रूपे निर्गुणामध्ये म्हणजे कैवल्यात जातो. म्हणून विश्वाच्या सुरुवातीला जेव्हा अव्यक्त असते तेव्हा अव्यक्तामध्ये प्रकृती अव्यक्त रूपाने नांदत असते आणि या अव्यक्त प्रकृतीचेच केवळ असणेपणी जे गुण असतात तेच गुण म्हणजे द्वैतातून निर्माण होणारे व्यक्तिसापेक्ष गुण. परंतु ते व्यक्तीच्या मध्ये असताना व्यक्तिसापेक्ष असतात. व्यक्तीचा लोप झाला की ते निरपेक्ष होतात आणि निरपेक्ष दर्शन, निरपेक्ष श्रवण, निरपेक्ष भजन, निरपेक्ष कीर्तन, निरपेक्ष ध्यान, ज्ञान, निधिध्यासन, प्रकाश, साक्षीत्व, साक्षात्कार असं तो व्यक्ती गेली की ते निरपेक्ष गुण म्हणून केवळ असणेपणामध्ये म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेल्या आत्मतत्वामध्ये चैतन्य रूपात विलीन होतात आणि केवळ असणेपणातून आणि त्याच्या चैतन्यात असलेल्या कायमस्वरूपी असलेल्या या निरंतर गुणातूनच सगुण साकार विश्व आणि सगुण साकार गुणाची निर्मिती होते. मग आता आपल्याला यात लागलेला शोध काय आहे तर तो शोध असाच आहे. जेव्हा आपण प्रार्थनेत असतो, जेव्हा आपण सत्याचा शोध घेत असतो तेव्हा ज्याचा शोध घ्यायचं ते सत्य, त्याचा शोध करता तो सत्य शोधक. म्हणून शोध करता किंवा सत्य शोधक सत्य पाहता पाहता सत्य शोधक सत्याचं चिंतन करता करता सत्य शोधक सत्यामध्ये विलीन होतो. सत्य शोधक सत्यामध्ये विलीन झाला की सत्य शोधक सत्य आणि त्याला लावलेले सत्य हे तिन्ही नाहीसे होतात आणि एक निरंतर निर्गुण सत्य त्या कैवल्यामध्ये त्या कैवल्य प्रकाशामध्ये जाऊन राहतं असा याचा अर्थ आहे. म्हणून ज्याला आपण सदसत विवेक म्हणतो तर हा विवेक करणारा जो असतो तो विवेकी, तो ज्याचा विवेक करतो म्हणजे सत्य आणि असत्य नेमकं काय याचा जेव्हा तो विवेक करतो किंवा विवेक करणारा विवेकी सत्य आणि असत्य याच्यामध्ये स्वतः विलीन होतो आणि विवेकी गेला की सत्य असत्य आता व्यक्तित्वापासून नष्ट झालं आणि आता ते सत्य असत्य सत्य असत्य किंवा सत असत म्हणून निरपेक्ष पद्धतीने निर्गुण पद्धतीने कैवल्यात जाते. म्हणून केवळ असणेपणातूनच
केवळ असणेपणातूनच त्याच्या केवळ असणेपणात असलेले सर्व निर्गुण, निरंतर असलेले सर्व निर्गुण, म्हणून निर्गुण हेच अल्टिमेट गुण आहेत. म्हणून निर्गुणात केवळ असणेपणी असतात, यांनाच केवळ अल्टिमेट व्हर्च्यूज म्हणतात. म्हणजे ते गुण आहेत ते त्यांच्या पूर्ण शुद्धतेने कैवल्यामध्ये असतात, चैतन्यामध्ये पडून असतात. आणि जेव्हा बहुश्याम प्रजायेय अशी कैवल्यामध्ये प्रेरणा होते, एकाच जेव्हा बहुत होतं, तेव्हा तेच गुण मूळ निर्गुण पातळीला एक असून सुद्धा तेच गुण नारायणामध्ये, वाघमाऱ्यांमध्ये, अजून सावंतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रिफ्लेक्ट होतात. म्हणून द्रष्टा दृश्य दर्शन हे व्यक्तिसापेक्ष अशा अर्थी मूलतः कैवल्य रूपी निरंतर दर्शनाचं रिफ्लेक्शन आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण त्रिपुटीत बोलत असतो तेव्हा तेव्हा आपण सगुण साकाराची भाषा वापरतो. म्हणून द्रष्टा दृश्य दर्शन ही जी सगुण साकारातील त्रिपुटी आहे ती सगुण साकार गेल्यानंतर शुद्ध दर्शन, कैवल्य दर्शन म्हणून मूलतः निर्गुण निराकारामध्ये चैतन्य रूपाने पडून राहते. तसेच आपले जे सर्व गुण आहेत ते मूलतः कैवल्याचे केवळ असणेपणाचे निरंतर गुण आहेत. म्हणून परमेश्वर निर्गुण आहे याचा अर्थ परम म्हणजे श्रेष्ठ, ईश्वर, ईशन म्हणजे नियंत्रण करणे, ईश्वर म्हणजे नियंत्रण करणारा. म्हणून परमेश्वर म्हणजे परमश्रेष्ठ नियंत्रण करता जो आहे त्याचे जे मूळ गुण आहेत ते निरंतर आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची भेसळ झालेली नाही. परंतु तोच परमेश्वर जेव्हा बहुश्याम होतो तेव्हा नारायणचं दर्शन वेगळं, वाघमाऱ्यांचं दर्शन वेगळं, तेव्हा नारायणचा साक्षात्कार वेगळा, सावंतांचा साक्षात्कार वेगळा, तुमचं भजन वेगळं, माझं भजन वेगळं, त्याचं कीर्तन वेगळं, माझं कीर्तन वेगळं, असा वेगवेगळेपणाचा आभास होतो. त्या वेगवेगळेपणाचा आभास असलेलं सगुण साकार जग हे भ्रामक आहे. परंतु त्यांचे जे वेगवेगळेपणाचे गुण आहेत ते मुळामध्ये कैवल्याचे गुण, अशा अर्थी निरंतर गुण असलेले असे ते कैवल्याचे निरंतर गुण किंवा चैतन्याचे निरंतर गुण म्हणून ते वास्तवामध्ये परमेश्वराचे कायमस्वरूपी त्याच्या सहित असलेले त्याचं जे गुणवर्णन आहे. परमेश्वर म्हणजे कसा, तर परमेश्वर म्हणजे निर्गुण, निर्गुण म्हणजे निरंतर गुणाने युक्त, परमेश्वर म्हणजे निराकार, म्हणजे सर्व आकार ज्याच्यात सामावलेले आहे तो परमेश्वर, सर्व गुण ज्याच्यात आहेत तो परमेश्वर, सर्व तऱ्हेचं ध्यान आणि ध्यान पद्धती ज्याच्यातून जन्माला येतात तो परमेश्वर, सर्व दर्शने, सर्व साक्षात्कार, सर्व पूजन, सर्व श्रवण, सर्व भजन, सर्व कीर्तन, सर्व ध्यान, सर्व निधिध्यासन, सर्व प्रकाश जो सगुण साकारात वेगवेगळा असतो तो एकमेव म्हणून ज्याच्यात असतो तो परमेश्वर. तर अशा तऱ्हेने जेव्हा आपण ध्यान आणि ध्यान करता, अशा तऱ्हेने जेव्हा ध्यान करता, ध्यानामध्ये मेडिटेटर मेडिटेशन मध्ये लोप पावतो, तेव्हा मेडिटेटर मेडिटेशन मध्ये लोप पावल्यानंतर त्या ध्यान करता ध्यानामध्ये लय झाल्यानंतर त्याच्यातून उद्भवणारे ध्यान ज्ञान, ध्यान रूपी जे ज्ञान असतं ते सगुण साकारापुरते नष्ट झालं तरी निर्गुण निराकार केवळ असणेपणी ते मूलतः परमेश्वराचे ध्यान. म्हणून परमेश्वराचं ध्यान सर्वंकष आहे, त्याचं दर्शन सर्वंकष आहे, त्याचा सेवाभाव, त्याचा ध्यानभाव, पूजाभाव, त्याचा कीर्तन भाव, ज्ञानभाव, ध्यानभाव, निधिध्यासन भाव, दर्शन भाव, प्रकाश भाव, साक्षीत्व भाव, त्याचं जे जे काही आहे त्याचं मंतव्य हे पूर्ण आहे. म्हणून सर्व गुण पूर्णपणे ज्याच्या अधीन आहेत त्याला परमेश्वर म्हणतात आणि सर्व गुण आणि सर्व आकार ज्याच्यामध्ये आहेत तोच परमेश्वर. अशा अर्थाने निरंतर गुणी म्हणून निर्गुण आहे, सर्व आकार सामावलेला निरंतर आकारयुक्त म्हणून निराकार आहे. थोडक्यात परमेश्वरातूनच सर्व आकार जन्माला येतात, परमेश्वरातूनच सर्व गुण जन्माला येतात आणि हे अनेकानेक गुण आणि आकार घेऊन जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा ती ध्याता ध्येय ध्यान अशी त्रिपुटी असते. परंतु त्यातला ध्याता गेला
की ध्यान आणि ध्येय दोन्ही जातं, तेव्हा जी निर्गुण निराकारामध्ये तीच स्थिती येऊन केवळ शुद्ध ध्यान म्हणून राहते. म्हणून सगुण साकारातली त्रिपुटी जेव्हा पूर्णपणे निर्गुण निराकारात लय पावते, तेव्हा जे असतं ते परमेश्वराचं सर्वंकष ध्यान, ज्ञान, कीर्तन, भजन, पूजन, प्रकाश, साक्षीत्व, साक्षात्कार, मंतव्य वगैरे 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 वगैरे. आणि हेच तर खरं खुरं परमेश्वराचं सद असत रूपी सदसत विवेक रूपी असले. पण म्हणून जेव्हा आपण प्रार्थना असतो तेव्हा तेव्हा त्या प्रार्थनेत आपणाला मुळाचा परमेश्वराचा, त्याच्या सर्व गुणांचा, त्याच्या सर्व आकारांचा, त्याच्या संपूर्ण सदसत विवेकाचा आणि खरं सांगायचं म्हणजे तर विजडम ऑफ द गॉड, परमेश्वराच्या शहाणपणाचा शोध आपणाला लागतो. हे आहे कालच्या अमनी प्रार्थना विवेकाचा शोध. म्हणून जेव्हा परमेश्वराचा शोध घेणारा त्याच्या मनाचे अमन होते, तेव्हा परमेश्वराचा शोध घेणाऱ्याचे मन अमन होते. याचा अर्थच शोधकर्ता परमेश्वरामध्ये लय पावतो आणि शोधकर्ता परमेश्वरात लय पावला की त्याला लागलेला शोध जो परमेश्वराचा शोध असतो तो आता परमेश्वराचा शोध म्हणून तसा न राहता शुद्ध परमेश्वर केवळ असणे पण असा तो शोध असतो. आणि अशा या शुद्ध असणेपणात, केवळ असणेपणात संपूर्ण परमेश्वराचे गुणसंकीर्तन, संपूर्ण परमेश्वराचे आकाराचे आलोडन आणि संपूर्ण परमेश्वराचा सारांश सामावलेला असतो. तो सारांश आपल्याला प्रार्थनेत कळतो. म्हणूनच जर आपण म्हटलेलं आहे की अमनी प्रार्थना म्हणजे प्रार्थना करणाऱ्याचे मन प्रार्थनेत नष्ट झालं तर त्याला ती विश्व प्रार्थना, परमेश्वर स्वतः जी प्रार्थना करत आहे त्याचं ज्ञान होतं आणि परमेश्वराचं, त्याच्या केवळ असणेपणाचं, त्याच्या निरंतर गुणाचं, त्याच्या निरंतर आकाराचं आणि त्याच्या निरंतर असलेपणाचं अस्सलपण गावणं हाच तो अमनी प्रार्थनेत होणारा विवेकाचा शोध आहे. तर असं हे कालच्या अमनी प्रार्थनेत विवेकाचा शोध हे कठीण वाटणाऱ्या स्फुटाचा त्यातल्या त्यात सोपा करून सांगितलेला हा अर्थ आहे. तो आज आपण नीट ऐकावा. ऐकताना सर्व ऊर्जा कानामध्ये आणावी आणि संपूर्ण अस्तित्व कानामध्ये आणून तो कानच जणू काय परमेश्वराचा कान झाला तर आणि तरच परमेश्वर जसं श्रवण करतो तसं तुम्हाला श्रवण करता येईल आणि परमेश्वराचा हा जो अंतिम श्रवण गुण आहे त्याची तुम्हाला प्राप्ती झाली की परमेश्वराचा एक गुण, कैवल्यातील एक गुण श्रवण हा गुण जर तुम्हाला 100% मिळाला तर उरलेले सर्व गुण अनायसे येतील. नंतर तुम्हाला परमेश्वर म्हणजे काय याची चिंता करण्याचा प्रश्नच येणार नाही. कारण लक्षात येईल जर परमेश्वराचं श्रवण आपणाला करता आलं तर परमेश्वर जे श्रवण करतो ते श्रवण त्याच्या तितक्या सामर्थ्याने जर आपल्याला करता आलं तर परमेश्वराचा एक गुण जरी आपणामध्ये पूर्णत्वाने आला तरी अनायसे हा एक गुण म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीचा जो उर्वरित गुणविस्तार आहे तो आपल्यामध्येच आहे. संपूर्ण परमेश्वराचा गुणविस्तार, संपूर्ण परमेश्वराचा आकार विस्तार आपल्यामध्येच आहे आणि सर्व गुणी निराकार निर्गुण असा परमेश्वर जर आपल्यामध्ये आहे तर आपण ते आहोत हे सांगायला कुठल्या शिल्लक नारायण पाटणकरची गरजच नाही. तशी गरज आपल्याला न राहू हीच तर खरी त्या स्फुटाच्या संदर्भात आज रामप्रहरी स्पष्टीकरणातून केलेली अधिक किंवा अंतिम सत्याकडे जाणारी चर्चा तिचा लाभ आपल्याला मिळो अशी प्रार्थना करतो. आणि आता अजून एक स्फुट वाचतो. तर त्या स्फुटाचे नाव आहे उत्तम जगाचे सार सर्वस्व प्रार्थनेतच आहे. तर स्फुट नाव आहे उत्तम जगाचे सार सर्वस्व प्रार्थनेतच आहे. देहमनाच्या नकारातच म्हणजे स्थूल व सूक्ष्म देहाच्या दूर सारण्यामध्ये विवेक जागृती किंवा विवेक देह प्रकट होत असतो. हा विवेक म्हणजेच
असत्य नाकारून स्थूल व सूक्ष्म शरीर किंवा द्रव्य म्हणजेच मॅटर नाकारून सत्य म्हणजे विवेक, शुद्धातिशुद्ध जाणीव, विश्वाचे मूळ कारण किंवा रिझन म्हणजे एनर्जी अर्थात चैतन्य स्वीकारणे होय. देहमनाच्या नकारातच म्हणजे स्थूल व सूक्ष्म देहाच्या दूर सारण्यामध्ये विवेक जागृती किंवा विवेक देह प्रकट होत असतो. हा विवेक म्हणजेच असत्य नाकारून म्हणजे स्थूल सूक्ष्म शरीर किंवा द्रव्य म्हणजेच मॅटर नाकारून सत्य म्हणजे विवेक, शुद्धातिशुद्ध जाणीव, विश्वाचे मूळ कारण किंवा रिझन म्हणजेच एनर्जी अर्थात चैतन्य स्वीकारणे होय. सत्य स्वीकारण्यासाठी नेहमीच हिंमत शक्ती लागत असते. ती कोठून येते? ती दुसरीकडून येण्याचा प्रश्नच नाही. ती तर असते प्रत्येक व्यक्तीच्या हृदयागारात किंवा हृददेशात किंवा हृदयाच्या मध्यभागी. यालाच आपण या आधीच्या निरूपणात पोकळी, मोकळी जागा, अवकाश, रिक्तता किंवा व्हॉइड म्हटले आहे. मात्र या पोकळीत असते ते सत्य किंवा एनर्जी किंवा शुद्ध जाणीव. मात्र या पोकळीत असते ते सत्य किंवा एनर्जी किंवा शुद्ध जाणीव. शुद्ध जाणीव पाहण्यासाठी जो तळमळतो, उत्कट म्हणजे पॅशनेट असतो, त्याला त्या उत्कटतेमधूनच थ्रू दॅट पॅशन शक्ती किंवा हिंमत प्राप्त होत असते. त्या हिमतीला, शक्तीलाही चैतन्य किंवा एनर्जी असेच म्हणतात. आता उघड झाले की शुद्ध जाणीव किंवा चैतन्य एनर्जी जो पाहू इच्छितो त्याला शक्ती किंवा हिंमत म्हणजे एनर्जी शुद्ध जाणीवच देत असते. चैतन्य चैतन्याचा पुरवठा करते. शुद्ध जाणीवच शुद्ध जाणण्यासाठी शक्ती प्रदान जाणीव पुरवठा करीत असते. आता जाणायचे तेच जाणीव शक्ती देते हे उघड झाले. आता आपण जे जाणू पाहतो ते पाहण्यासाठी ती जाणीवच किंवा ते जाणायचे तेच आपणाला जाणण्यासाठी जाणीव शक्ती देते हे उघड झाले. आता जाणणाऱ्याकडे वळूया. ज्या अर्थी जाणण्याची आस प्रदीप्त झाली त्या अर्थी ती आस किंवा तिचा उगम त्या मूळ जाणीवेच्या साठ्यातच असला पाहिजे. पाण्यातून येणारे बुडबुडे म्हणजे हालचालीची इच्छा पाण्यातूनच वर येत असते. पाण्यातून येणारे बुडबुडे पाण्यातूनच वर येतात. म्हणजे पाण्यातून हालचाल रूपी काहीतरी घडावे अशी इच्छा पाण्यातच आल्यामुळे स्वाभाविक पाण्यातून येणारे बुडबुडे पाण्यातूनच येतात. म्हणजे पाण्यातच हालचालीची इच्छा निर्माण होते आणि परिणाम स्वरूप बुडबुडे येतात. म्हणजे पाणी हेच बुडबुडे रूपी हालचालीच्या इच्छेचे उगमस्थान असते. म्हणजे पाणी हेच बुडबुडे रूपी हालचालीच्या इच्छेचे उगमस्थान असते. अगदी त्याच पद्धतीने चैतन्य, विवेक, जाणीव यांच्या अस्तित्वातच साठ्यातच जाणणाऱ्याचा उगम असतो. वेगळ्या शब्दात जाणणाराही जाणीवे, वेगळ्या शब्दात जाणणाराही जाणीवच असतो. आता स्वच्छ माळावरच्या लख सूर्यप्रकाशासारखे सारे काही स्पष्ट, निर्मळ, आरस पाणी नितळ झाले आहे. जाणीवच जाणता असून जाणत्याला जाणीव शक्तीच जाणीवेचे रूप उलगडून दाखवते. जाणीवच जाणता असून जाणत्याला जाणीव शक्तीच जाणीवेचे रूप उलगडून दाखवते. जाणता कोण? जाणीव. जाणायचे काय? जाणीव किंवा जाणीवेचे रूप. आणि ते जाणायचे कसे? तर जाणीवेनेच. म्हणजे जाणीवच जाणीवेला जाणीवेने जाणते. जाणीव करता, जाणीव रूपी करता जाणीवेला म्हणजे कर्माला आणि जाणीवेद्वारे म्हणजे जाणण्याच्या क्रियेद्वारे पाहत असतो. जाणीव करता रूपे जाणीवेला म्हणजे कर्माला जाणीवेद्वारे क्रिया म्हणून पाहत असतो. म्हणून जाणीव जाणीवेला जाणीवेद्वारे पाहते. हे पाहणे अगदी अलिप्तपणे साक्षीत्वात चालू असते. त्यातूनच हे भासमान त्रिमितीचे त्रिपुटीचे जग जसे कर्ता कर्म क्रियापद, ज्ञाताज्ञेय ज्ञान, श्रोताश्राव्य श्रवण, द्रष्टादृश्य दर्शन, मॅटर एनर्जी फॉर्म किंवा जडचेतन रूप किंवा द्रव्य चैतन्य जग निर्माण झाले आहे. या जगाला भासमान यासाठी म्हणायचे कारण ते नेहमीसाठी तेच ते किंवा तसेच्या तसे असू शकत नाही. ते सतत बदलात स्थित्यंतरात असते. म्हणूनच जगत मिथ्या असे म्हटले आहे. त्याचा अर्थ इतकाच आहे की जगात गुण, आकार, रूप सतत बदलते असतात, अनित्य असतात. आता जगाची ही अनित्यता वाईट म्हणावी का? तिला शाप म्हणावे काय? नाही, तशी आवश्यकता नाही. जर जग अनित्य आहे, बदलात आहे,
तरी अनित्यता किंवा बदल यांचा वापरही सकारात्मक सर्जनशीलतेने पॉझिटिव्हली और क्रिएटिव्हली केल्याने अधिक उन्नत प्रगत उदात्त जगाची निर्मिती शक्य होऊ शकेल. हा विचारच आस्तिक्याचा विचार होय. जग जरी अशाश्वत असले तरी या असलेल्या जगाचा जर अधिक सकारात्मक सर्जनशीलतेने पॉझिटिव्हली और विथ प्रॉपर क्रिएटिव्हिटी आपण वापर केला, चिंतन केले तर हेच जग आपण अधिक उन्नत प्रगत उदात्त करू शकतो. असा हा विचार, यालाच म्हणायचे आस्तिक्य. जगात देव, दिव्यत्व, प्रशस्तता, प्रसन्नता, आनंदमयता यांची संपृक्तता असू शकते. जगात देव, दिव्यत्व, प्रशस्तता, प्रसन्नता, आनंदमयता यांची संपृक्तता किंवा सघनता असू शकते. जग अधिक सत्य, अधिक शिव, अधिक सुंदरतेने महान असू शकते. असा हा विचारच की ज्याला आशावाद किंवा ऑप्टिझम म्हणतात. अशी विचार करणारी माणसे आशावादी म्हणजे ऑप्टिमिस्ट असतात. आता आस्तिक्य आणि आशावाद दोन समजावेत किंवा कसे. वास्तवात हे दोन भाव नाहीत. देव मानणारा तो आस्तिक, मात्र देव यातील धातू दिव आहे. दिव म्हणजे दिवस, प्रकाश, तेज, चैतन्य किंवा वेग होय. द्युती याचा अर्थही तेज, प्रकाश, कांती, सौंदर्य, मोठेपणा, वैभव, शोभा असा आहे. असे जर आहे तर आस्तिक्य आणि आशावाद या दोन्ही मध्ये असलेला जो सामायिक अर्थ तेज, प्रकाश, चैतन्य, विवेक हा सुद्धा बुद्धी प्रकाशच असतो. तो लक्षात घेतला तर आस्तिक आणि आशावाद एकच असू शकतात. आस्तिक म्हणजे देवाची मूर्ती मानणारा, देव नावाचे काहीतरी वेगळे अस्तित्व मानणारा असा न घेता या जगापाठी चैतन्याचा आधार आहे इतकाच मर्यादित अर्थाने घेतला तर शास्त्रज्ञ आणि धर्मज्ञ, शास्त्रज्ञ आणि देवज्ञ, आस्तिक आणि नास्तिक, देव न मानता चैतन्य आणि विवेक मानणारे असे एकच असू शकतात. रूढी, परंपरा, पाखंड यांना तिलांजली देऊन जे कोणी विवेकाच्या आधारे जगाचे रहस्य जाणू पाहतात आणि त्याच विवेकाच्या आधारे जग अधिक उच्चतम भौतिक व भावनिक पातळीवरही निर्माण करू पाहतात, त्यासाठी ध्यास घेतात आणि हे करताना समत्वाचा धर्म किंचितही सुटणार नाही याची काळजी घेतात, अशा साऱ्या माणसांना संतच म्हणतात. मग शास्त्रज्ञ असो, धर्मज्ञ असो, आस्तिक असो, नास्तिक असो, हा केवळ शब्द चलत राहतो. तपशिलात महत्व नसते, तत्वच महत्वाचं आहे. तत्व याचा अर्थच तत् अधिक त्वम. तत् म्हणजे ते आणि त्वम म्हणजे तू, ते तू आहेस असाच जर तत्वाचा अर्थ आहे तर हे लक्षात घे. जर हे माणसा तू देव नसशील तर जगात देव असू शकणार नाही. तत् म्हणजे ते आणि त्वम म्हणजे तू. आता तेला जर आपण देव मानत असू आणि तत् म्हणजे तू आहेस असं असेल तर देव म्हणजे तू आहेस असा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणून जर हे माणसा तू देव नसशील, तू तत्व नसशील तर जगात दुसरा देव असूच शकणार नाही. तुझा विवेक, तुझा बुद्धिप्रकाश, तुझी ज्ञप्ती किंवा ज्ञानप्रकाश, तुझी उच्चतमाकडे झेप घेणारी भावना, तुझी समत्वाची तळमळ हीच आहे या जगाची आशा. या आशेलाच तू भव्य दिव्य बनव आणि आजच्या शोचनीय विषम भेदाभेदाने छिन्न विच्छिन्न झालेल्या जगाची अवदशा पालटून एका हिंसामुक्त, सहज सुंदर, मुक्त, जाणीवयुक्त, प्रसन्न व संपन्न जगाची निर्मिती कर आणि असे जग शाश्वत राहण्यासाठी चिरंतन जागृतीत परंतु साक्षीत्वात राहा. जगात न गुंता जगाच्या भल्यासाठी सतत जागा राहा. हाच आहे प्रार्थनेचा मतितार्थ. म्हणून उत्तम जगाचे सार सर्वस्व प्रार्थनेतच आहे हे ज्याच्या लक्षात येईल त्यालाच प्रार्थनेचा मतितार्थ म्हणजे प्रार्थनेतून घुसळण करून चिंतनाद्वारे, मंतव्याद्वारे निघालेला अर्थ म्हणता येईल. म्हणून प्रार्थनेचा मतितार्थ म्हणजे मनामध्ये लोप पावल्यानंतर जे मंतव्य जन्माला आले ते मंतव्य म्हणजेच खऱ्याखुऱ्या अर्थाने प्रार्थनेचे फलित आहे किंवा हाच खराखुरा प्रार्थनेचा परिपूर्ण अर्थ आहे. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.